ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता। पावसाळी अधिवेशनाच्या आधी पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती। ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून खासदार शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये दाखल होण्याची शक्यता। राजकीय भवितव्याची चिंता। मतदारसंघामध्ये विकास कामांसाठी निधी मिळत नसल्यानं आणि विधानसभेतील पराभवानंतर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये असलेल्या अस्वस्थतेमुळे ठाकरेंचे खासदार शिवसेनेत जाणार असल्याची माहिती। जाणीवपूर्वक खासदार संपर्कात असल्याच्या बातम्या। मात्र आमची वज्रमूठ, आम्ही उद्धव ठाकरेंसोबतच राहणार, अरविंद सावंत यांच्याकडून स्पष्ट। कोणीही संपर्क केला नाही, काहीही नसल्यानं ईडी सीबीआय काही करू शकत नाही, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजे यांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही, खासदार संजय दिना पाटील यांच्याकडून स्पष्ट। ठाकरेंसोबत असून कुठेही जाणार नाही, दिना पाटील यांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोडून कुठेही जाणार नाही, भाजप प्रवेशाच्या चर्चेवरती समरजित गाडगे यांची माझाला प्रतिक्रिया। शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांचा एबीपी माझाच्या बातमीला दुजोरा। येत्या 90 दिवसांमध्ये टप्प्याटप्प्यानं ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार, उदय सामंत यांचा दावा। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार टप्प्याटप्प्यानं भाजपमध्ये जाणार होते, अरविंद सावंत यांचा दावा। मन कलुषित करण्याच्या प्रयत्नात निषेध करतो, अरविंद सावंत यांचं वक्तव्य। बीडच्या घटनेवरून लक्ष हटवण्यासाठी खासदार संपर्कात असल्याच्या बातम्या पसरवल्या, अरविंद सावंत यांचा आरोप। सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याचाही हल्लाबोल। 6 काय 9 खासदार संपर्कात असल्याचं त्यांनी सांगावं। खासदार संजय राऊत यांचा शिंदेंच्या शिवसेनेवरती हल्लाबोल। ऑपरेशन रेड्याची शिंग झाल्याचाही राऊतांचा हल्लाबोल। आमचं ऑपरेशन करण्यापेक्षा फडणवीस तुमचं ऑपरेशन करतायत, त्यावरती लक्ष द्या, संजय राऊत यांचं शिंदेंच्या शिवसेनेवरती हल्लाबोल। शिंदे गट भाजपच्या गोटातला अपेंडिक्स आलाय, ते केव्हाही कापतील, राऊतांचा निशाणा। ठाकरे गटाचे खासदारच नाही तर आमदारही शिवसेनेत येण्यास इच्छुक, संजय शिरसाट यांचा दावा। काही तांत्रिक अडचणींमुळे पक्षप्रवेशासाठी थोडा कालावधी लागेल, शिरसाट यांची प्रतिक्रिया। ठाकरेंच्या शिवसेनेला अखेरची घरघर, नरेश म्हस्के यांची टीका। संजय राऊत बाणगुळाची भूमिका बजावत असल्याची ही टीका। 2 खासदार संपर्कात असल्याचा शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांचा दावा। काल शिंदे नांदेडमध्ये होते, त्यावेळीच 3 खासदार येणार होते, बांगर यांचा मोठा दावा। ऑपरेशन टायगरच्या अंतर्गत जर ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले तर सध्याच्या परिस्थितीनुसार कायद्यानुसार त्यांना कोणतीही अडचण येणार नाही, विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांचा दावा। लाडक्या बहिणींची संख्या महिनाभरामध्ये 5 लाखांनी घटली। इतर योजनांचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेमधून वगळलं। आणखी 5 ते 10 लाख लाभार्थी कमी होण्याची शक्यता। सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे नसल्यानं हळूहळू अनेक लाडक्या बहिणींना योजनेतून वगळणार, खासदार संजय राऊत यांचा दावा। दहावी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांवरती थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय। आरबीआयचा सर्वसामान्यांना मोठा दिलासा, पतधोरण जाहीर, रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉइंट्सनं कपात, गृहसह इतर कर्जांचा हप्ताही कमी होणार। राज्यातील खासगी शाळांमध्ये 25% राखीव जागांवरील प्रवेशासाठी आरटीईच्या अंतर्गत 10 फेब्रुवारीला सोडत। यंदा 1,09,000 जागांसाठी 3,05,000 अर्ज। 10वी 12वी परीक्षेसाठी मुंबई पोलिसांची आचारसंहिता, 871 परीक्षा केंद्रांवरती आचारसंहिता लागू। परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरामध्ये इंटरनेट सेवा, ध्वनिक्षेपकासह अन्य काही मुद्द्यांवरती मनाई, आदेश जारी। ट्रकच्या भाड्यामध्ये 4% वाढ, हिवाळी फळं आणि भाज्या वाढल्यामुळे देशातील प्रमुख मार्गांवरती ट्रकच्या भाड्यामध्ये 4% वाढ।
देशामध्ये जानेवारी महिन्यात वाहनांच्या विक्रीमध्ये 7% वाढ। जानेवारी या एका महिन्यामध्ये 22,91,000हून अधिक वाहनांची विक्री। ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनची माहिती। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा। विखेंनी माढा तालुक्यामध्ये एका कार्यक्रमात वाळू माफियांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याविरोधात करण्यात आली होती याचिका। अक्षय शिंदे बनावट एन्काउंटर प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरूच राहणार। अक्षय शिंदेच्या आई वडिलांना कोर्टात हजर राहण्याची गरज नसल्याचं न्यायालयाकडून स्पष्ट। अक्षय शिंदेच्या आई वडिलांवरती दबाव असल्यानं त्यांनी माघार घेतली। जितेंद्र आव्हाड यांची एक्स पोस्ट। पोलिसांच्या भूमिकेवरही उपस्थित केले अनेक प्रश्न। मुंबईतल्या आकाशवाणी आमदार निवासामध्ये पहाटे शॉर्ट सर्किटमुळे आग। रूम नंबर 313ला पहाटे 5च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती। अग्निशमन दलाकडून आगीवरती नियंत्रण। अवैधरित्या वास्तव्य करत असलेल्या 201 बांगलादेशींना मुंबई पोलिसांनी घेतलं ताब्यात। या सर्व नागरिकांना पुन्हा बांगलादेशात पाठवण्यात आलं। मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची मोठी कारवाई। 200 कोटींचे ड्रग्ज जप्त। ड्रग्ज रॅकेटमध्ये आतापर्यंत 4 जणांना अटक। भिवंडी आणि शहापूर तालुक्यामधील श्रमजीवी संघटनेचं 5व्या दिवशी सुद्धा आंदोलन सुरूच। वनहक्क पट्टा दाव्यांसाठी आंदोलन। उपविभागीय कार्यालयाच्या समोर चूल पेटवून आंदोलकांचा ठिय्या। बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमाच्या अनुषंगानं भोईवाडा पोलीस स्थानकाकडून बाईक रॅलीचं आयोजन। रॅलीच्या माध्यमातून महिलांसंदर्भामध्ये अनेक विषयांवरती जनजागृती। सह्याद्री साखर कारखान्याच्या 2200 सभासदांना मतदानाचा हक्क डावलल्याचा विरोधकांचा आरोप। निवडणूक प्राधिकरणानं मागितलेल्या माहितीनुसार यादी पाठवली। कोणाला डावलल्याचा हेतू नसल्याचं माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्याकडून स्पष्ट आहे। कोल्हापुरात खंडपीठाच्या मागणीसाठी 18 फेब्रुवारीला वकिलांचा मोर्चा। बार असोसिएशनच्या बैठकीमध्ये निर्णय। सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप। सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागामधील वरिष्ठ सहाय्यकाला लाच घेताना रंगेहात पकडला। एका शिक्षकाचं काम करण्यासाठी मागितली 40,000ची लाच। गावठी बनावटीचं पिस्तूल आणि 24 जिवंत काडतुसं बाळगणाऱ्या तिघांना अटक। सोलापूर पोलिसांची कारवाई। सांगलीमध्ये कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या 5 तरुणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। यामध्ये 2 अल्पवयीन मुलांचाही समावेश। पुणे नाशिक महामार्गावरती आता आळेफाटाच्या जवळ खासगी बसची कंटेनरला जोरदार धडक। बसच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर। 6 प्रवासी किरकोळ जखमी। पुण्यातल्या बोबदेव घाटामध्ये कंटेनरची पीएमपीएलला बसला धडक। 2 जण गंभीर जखमी। चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।